टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. अलीकडे शहर विकासाच्या नावाखाली अंबरनाथ नगर परिषदेतर्फे रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने लोकनगरी येथील स्थानिक भूमिपुत्र असणाऱ्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय पाटील तसेच भगवान पाटील आदी भूमिपुत्रांच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांना नोटीस धाडण्याऐवजी सदर जागेचे मालक भूमिपुत्र तथा शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक विजय पाटील तसेच भगवान पाटील आदी पाटील परिवाराला अनधिकृत बांधकाम हटवण्याबाबतच्या नोटीस पाठविण्यात आल्याने शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाच्या दबाव तंत्राच्या अनुषंगाने शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना धाडण्यात आलेल्या सदर नोटीसी म्हणजे त्यांची छबी खराब करीत त्यांना मनस्तापरूपी त्रास देण्याचे एक जाणीवपूर्वक षडयंत्र असल्याचा दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांनी केला. तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय पाटील तसेच भगवान पाटील यांच्या जागेवर गत अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने तथा आर्थिक हितसंबंधातून उभे राहिले याबाबतची सविस्तर चौकशी करण्याबाबतची मागणी देखील यावेळेस राजेंद्र वाडेकर यांनी प्रशासनाकडे केली. तसेच संबंधित बांधकामाबाबत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांना नोटीस धाडण्याऐवजी राजकीय हेतूने प्रेरित जाणीवपूर्वक शिवसेना माजी नगरसेवकांना पालिका प्रशासनाच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामाबाबतच्या नोटीस धाडणे हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी अशीच काहीशी गत झाल्याचे राजेंद्र वाडेकर यांनी स्पष्ट केले. तसेच जाणीवपूर्वक राजकीय दबावपोटी शिवसेनेचे माजी नगरसेवक भगवान पाटील तसेच विजय पाटील यांची सामाजिक तथा राजकीय छबी खराब करण्याचा तथा त्यांना नाहक मानसिक त्रास देत सॉफ्ट टार्गेट करीत सदर प्रकरणात गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न तर नाही ना अशी आशंका देखील यावेळेस राजेंद्र वाडेकर यांनी व्यक्त केली. तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबतची मागणी देखील माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र वाडेकर यांनी केली. तसेच शिवसेना नगरसेवकांचा सभागृहात माईक बंद करणे, मिनिट्स कापणे आणि त्यात आणखी एक भर म्हणजे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना सॉफ्ट टार्गेट करीत नाहक त्रास देणे अशा इतर अनेक राजकीय षडयंत्रांना शिवसेना भीक घालत नसल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. कालच एक पेपरला वाचलं होतं की आपल्या अंबरनाथ शहराच्या एंट्रीला पाटील पेट्रोल पासून अतिक्रमण हटवण्याबाबत. तर अतिक्रमण हे हटवलंच पाहिजे. शहराच्या दृष्टिकोनातून जे अतिक्रमण होतं त्याचा जबाबदार कोण आहे? प्रशासन जबाबदार आहे. प्रशासन अतिक्रमण होऊनच कसं देत आहे? सगळ्यात महत्त्वाचं तर प्रशासनाचं काम आहे की अतिक्रमण होऊन दिलं नाही पाहिजे. परंतु आमचे विजय पाटील, भगवान पाटील यांना कुठंतरी पेपरवर आणून फसवण्यासाठी शिवसेनेचे हे माजी नगरसेवक आहेत आणि या सुजाता वैर त्यांना सुद्धा ह्या नगरसेवकांना कसं पेपरवर आणायचं प्रशासनाचं काम आहे. त्यांच्या जाग्यावर अतिक्रमण झालं हे त्यांनी बनवलेलं अतिक्रमण नाही आहे. हे विजय पाटील किंवा भगवान पाटील यांनी बनवलेलं अतिक्रमण नाही. त्यांच्या जाग्यावर उलटं अतिक्रमण झालंय. ते प्रशासनाने होऊन कसं दिलेलं आहे इतके दिवस आणि विनाकारण त्यांना पेपरवर घेऊन त्यांच्या जागेला तुम्ही नोटिसा देताय, त्यांचं नाव टाकून नोटिसा देताय. अत्यंत चुकीचं काम आहे. आमच्या माजी नगरसेवकांना पाटील परिवाराला कसं हे जुने वर्षानुवर्ष आज पाटील परिवार हे इथले स्थानिक आहेत, हे भूमिपुत्र आहेत इथले आणि यांना कसं फसवायचं, यांना कसं राजकारणामध्ये अडकवायचं आणि यांना कसं पेपरवर घ्यायचं हे काम फक्त आमचे जे बसलेले सत्तेधर्मधली त्यांचं हे काम चालू आहे आणि आमच्या पक्षाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना माजी नगरसेवकांना पेपरवर घेऊन त्यांच्या ज्या लिगल जागा आहेत त्याच्यावर अतिक्रमण झाले त्याच्यावर तुमचं लक्ष नाही. आज तुम्ही 40 वर्ष 20 वर्ष झाले अतिक्रमण झालं, तुम्ही काय झोपले होते का तुम्ही इतके दिवस? कोविडमध्ये 8 वर्षापासून अतिक्रमण चालू होतं. आज RCC घरं अंबरनाथ शहरामध्ये चालू आहे. तुम्ही काय झोपलेत का? प्रशासन झोपलेलं आहे का? परंतु कुठंतरी जाणीवपूर्वक शिवसेनेला कसा त्रास देता येईल तुम्ही बघितलं असेल. आमच्या मागे माईक बंद ठेवले, त्यानंतर आम्हाला आमचे मिनिट्स घेत नाही आहेत. आता आमच्या माजी नगरसेवकांच्या जाग्याच्या झालेल्या अतिक्रमणावर तुम्ही नोटीस, आता चांगली गोष्ट आहे अतिक्रमण नोटीस देताय, परंतु तुम्ही त्या जाग्या मालकाला का देता? त्या अतिक्रमणच्या गाळेधारकांना द्या ना नोटिसा. म्हणजे नाहक त्रास शिवसेनेला कसा द्यायचा हे याच्या मागचा उद्देश आहे माझ्या प्रशासनाचा. मी याच्याबद्दल प्रशासनाचा निषेध करतो.